नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे चेटक्या. लेखक निखिल सूर्यवंशी. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. धाड असा आवाज होत आकाशात जोरदार वीज कडाडली. त्या अंधारात काही वेळ सूर्यप्रकाशासारखे आकाश चमकले. पावसाचे दिवस नसताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. JCBच्या सहाय्याने खोदकाम करणारे सर्व लोक धावतच तात्पुरत्या उभारलेल्या पत्र्याच्या शेडखाली जमा झाले. रायगड जिल्ह्यात एका पडीक बेटावर कच्च्या तेलाचे काही साठे सापडले होते. त्यामुळे तेथील तेल काढण्यासाठी मोठा प्रकल्प उभा करण्याची तयारी सुरू होती. बेट आकाराने लहानसे होते. काही शतकांपूर्वी तिथे एक किल्ला होता, पण काळाच्या ओघात तो नामशेष झाला होता. त्याचे काही अवशेष अजूनही तिथे बाकी होते. ते अवशेष बाजूला करून नवीन प्रकल्पाची पायाभरणी तिथे सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून 10 JCB यंत्रे रात्रंदिवस तेथे सुरू होती. पहिली शिफ्ट झाली की एक बोट दुसऱ्या शिफ्टच्या लोकांना घेऊन येत असे. त्यातच ज्यांची शिफ्ट संपली असेल ते लोक परत जायचे. रात्रीचे 9 वाजले होते. पाऊस काहीसा कमी झाला होता. त्यांची शिफ्ट 11 पर्यंत असल्याने त्यांनी पुढील खोदकाम करणे भाग होते. आता JCB जिथे उभा होता तिथे गाळ झाल्याने आम्ही JCB घेऊन पुढे आला. JCBच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजूला मोठे लाईट्स होते. एका तुटलेल्या बुरुजाजवळ तो दगड बाजूला करत होता. अचानक JCB बंद झाला. काही केलं तरी तो मागे पुढे जात नव्हता. पण वर असलेले लाईट्स सुरू होते. JCB मागे पुढे न्यायचा प्रयत्न करत असतानाच अमितचे लक्ष आरशात गेले. त्याच्या JCBच्या मागील बाजूस काहीतरी हालचाल जाणवली. त्याने आरशात नीट पाहिले तर मागील मोठ्या चाकाजवळ त्याला जमिनीमधून वर आलेला हात दिसला. ते पाहून त्याने घाबरतच चावी काढून इंजिन बंद केले. पण जसं इंजिन बंद झालं तसं JCBवर असणाऱ्या लाईट्स देखील बंद झाल्या. त्याच्या आजूबाजूला इतरही लाईट्स होत्या, पण त्यांचा काहीसाच प्रकाश तिथपर्यंत पोहोचत होता. जवळील टॉर्च काढून तो मागे उतरून गेला. त्याला जिथे हात दिसला होता त्याने आजूबाजूला पाहिले, पण तिथे काहीच दिसले नाही. तो वाकून JCBच्या खाली पाहत होता. त्याच वेळी मागील एक चाक आपोआप जागेवर फिरायला लागले. तो दचकून मागे सरकला. त्या फिरणाऱ्या चाकेत कुणाचा तरी चेहरा दिसत होता. त्याने त्या चाकावर टॉर्च फिरवला, पण ते इतक्या वेगाने फिरत होते की त्याला चेहरा नीट पाहताच येत नव्हता. अचानक ते चाक फिरायचे बंद झाले. अमित हळूहळू त्या चाकाजवळ गेला. तो टॉर्च फिरवून ते चाक निरखून पाहत होता. तोच अचानक त्या टायरमधून एक मानवी चेहरा बाहेर आला. दचकून अमित मागे पडला. स्वतःला सावरत त्याने पुन्हा त्या दिशेने पाहिले, पण त्याला तो चेहरा तिथे दिसला नाही. तो उठून उभा राहिला. तोच त्याला पुढचा धक्का बसला. तो JCB जागेवरच आपोआप हलत होता. त्याच्यावर असलेल्या लाईट्स आपोआप चालू बंद होत होत्या. अमितचा हात त्याच्या खिशाकडे गेला. चावी अजूनही त्याच्या खिशातच होती. चावी इथे असताना लाईट्स सुरू कशा झाल्या हे त्याला कळत नव्हतं. तो उठून पुन्हा दाराजवळ गेला. वरती चढून तो आत जातच होता तोच तो जागेवर थबकला. आतमध्ये सीटवर एक काळी आकृती बसलेली. त्याने आत टॉर्च फिरवला, पण आता तिथे कुणीच नव्हतं. काय घडतंय हे त्याला समजत नव्हतं. झाल्या प्रकाराने तो खूप गोंधळला होता. तो पटकन आत गेला आणि त्याने चावी फिरवली आणि मशीन सुरू झाली. त्याने रिव्हर्स काही अंतर घेतली, पण त्याच वेळी त्याला मागून एका पुरुषाची किंकाळी ऐकू आली. घाबरून त्याने मागे वळून पाहिले. त्याला मागच्या चाकाजवळ काहीतरी दिसले. चावी आत ठेवून तो खाली उतरला. त्याच्या आजूबाजूला भरपूर प्रकाश होता. तो मागील चाकाजवळ आला आणि समोरील प्रकार पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. तिथे चाकाच्या एका बाजूला एका पुरुषाचे मस्तक जमिनीमधून वर आलेले. तो घाबरला. हा काय प्रकार आहे याचा विचार करायच्या आधीच त्याला घेरी आली आणि तो खाली कोसळला. काही वेळाने त्यांच्या कामावर लक्ष ठेवणारा सुपरवायझर आदित्य तेथे आला. त्याला अमित खाली पडलेला दिसला. त्यांनी काही त्या लोकांना बोलावले. चेहऱ्यावर पाणी मारून बऱ्याच वेळाने अमित शुद्धीत आला. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिले.
त्याला त्या टायरजवळ काहीच दिसले नाही. काय झालं अमित? आदित्यने विचारले. ते तिथे काहीतरी आहे. काय? तिथे बोलता बोलता अमित थांबला. तो काहीच बोलला नाही. एक काम कर अमित, तू बस थोडा वेळ. आपली शिफ्ट काहीच वेळात संपेल, मग जाऊयात आपण. जवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अमित बसला होता. काहीच वेळात दुसऱ्या शिफ्टच्या लोकांना घेऊन होडी आली. त्या लोकांना उतरवून अमित आणि इतरांना घेऊन ती होडी परत गेली. अमितच्या जागी त्या JCBवर काम करायला शेखर आला होता. त्याला जुनी अवशेष बाजूला करायचे होते. JCB सुरू करून त्याने बरेच दगड बाजूला केले. काहीच वेळ झाला असेल, तोच खट असा आवाज झाला. त्याने आरशात मागे पाहिले तर एका बाजूने JCB पूर्ण खाली गेलेला. तो उतरून खाली आला. त्याचे लक्ष टायरकडे गेले. तो फाटून खाली बसला होता. इतका कडक आणि मजबूत टायर फाटूच कसा शकतो? तो स्वतःशीच बोलला. त्याच वेळी त्या टायरमधून एक हात बाहेर आला. दचकून शेखर मागे सरकला. हळूहळू हातासोबत टायर बाजूला सरकवत एक काळी आकृती बाहेर आली. ते धुराच्या स्वरूपात असलेले मानवी शरीर होते. ते दृश्य पाहून भेदरलेला शेखर धावत दुसऱ्या दिशेने निघाला. धावता धावता तो कोणाला तरी धडकला. त्याने समोर पाहिले तर तो दुसऱ्या JCBचा मालक होता. काय रे शेखर, असा काय धावतोयस? ते तिकडे. शेखरच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. काय भूत पाहिलंस की काय? तितक्यात अचानक वीज कडाडली आणि मोठा आवाज झाला. त्या दोघांनी दचकून आवाज आला त्या दिशेने पाहिले. शेखर ज्या JCBवर काम करत होता तो JCB वीज कोसळून पेटला होता. हे काय झालं? शेखर बोलला. वाचलास लेका तू? पण ही अशी वीज, इथे काहीतरी वेगळं आहे. शेखर हे बोलतच होता तो जमीन काहीशी थरथरली. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने मोठा आवाज ऐकू आला. दोघांनी त्या बाजूला पाहिले. एक JCB तसाच जळत होता. त्या बाजूने कोणीतरी धावत त्यांच्या दिशेने येत होते. तो सखाराम होता. धापा टाकतच तो त्यांच्याजवळ येऊन थांबला. काय रे सखाराम, हे काय झालं? अरे काय कळेना, कसले तरी आवाज आले म्हणून पाहायला खाली उतरलो तर अचानक वरून वीज पडली राव. काय चाललंय हे सगळं? शेखर बोला. तितक्याच रात्रपाळीचा सुपरवायझर दिनेश त्यांच्या दिशेने आला. काय चाललंय हे सगळं? साहेब काही कळेना, आता उन्हाळ्यात विजा पडायला लागल्या. एक काम कर, सगळ्या लोकांना बोलवून घ्या. आजची रात्र काम बंद ठेवायचा आदेश आहे सांगा. शेखर आणि सखाराम यांनी उरलेल्या सर्व चालकांना बोलावून घेतले. पत्र्याच्या शेडमध्ये सगळे थांबलेले. कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. झालेला प्रकार साधा नाही याची जाणीव शेखरला होती. पण आता पुढे काय साहेब? काम करायला हे वातावरण चांगले नाही. हकना कोणाचा जीव जायला नको. त्यामुळे आजची रात्र बसा इथेच. समुद्राच्या लाटांचा आवाज वाढत होता. विजा कडाडतच होत्या. दिनेशने हेड ऑफ सुपरवायझरला फोन लावला. घडलेला प्रकार त्यांना समजावून सांगितला. पण दिनेश, इथे तर एकदम व्यवस्थित वातावरण आहे. तिथेच काय झालं आहे? मला काही कल्पना नाही, पण सध्या इथे काम नाही करू शकत. दिनेशने आजूबाजूला व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्याचवेळी त्याच्या कॅमेऱ्यासमोर एक भयानक लाल चेहरा आला. दचकून त्याच्या हातातला मोबाईल खाली पडला. त्याने व्हिडिओ सुरू करून पाहिला तर त्यात असे काही रेकॉर्ड झाले नव्हते. रात्रीचा 1 वाजला होता. दिनेश आणि इतर 10 JCB चालक त्या पत्र्याच्या शेडमध्ये बसले होते. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. विजा मात्र कडाडत होत्या. मला वाटतंय आता काम सुरू करायला काही हरकत नाही, दिनेश म्हणाला. पण साहेब, परत असं काही झालं तर? शेखरने विचारलं. तर कामे तुम्ही बंद करा. पुढे बी काय करायचं ते पाहून घेईन. बाकी सर्व चालक JCB जवळ गेले. त्यांनी कामाला सुरुवात केली. शेखर आणि सखाराम इतर दोघांसमोर काम करत होते. दुसरा JCB घेऊन शेखर तो काम करत होता त्या जागी आला. त्यांच्यासोबत JCBची मालक हेमंत होता. शेखरने JCB पुढे नेला. तिथे बुर्जाचा काही भाग शिल्लक होता. JCBच्या पुढे खोदण्यासाठीच डिगर लावलेला. त्याने तो भाग बुर्जाच्या एका भेगामध्ये घुसवला, पण काही काळ केल्या तो भाग आत जात नव्हता. त्याने पूर्ण प्रयत्न केले. शेवटी JCBचा मागचा भाग वर उचलला जाऊ लागला, पण त्या बुर्जाच्या भेगेमध्ये काही फरक पडला नाही. त्याने त्या बुर्जांमधून डिगर मागे ओढला.
त्या क्षणी बुरजांमधून रक्ताची एक चिळकांडी उडाली. त्या भेगेमधून रक्त व्हायला सुरुवात झाली. समोरील लाकडाच्या प्रकाशात शेखर आणि हेमंत दोघांनी ते दृश्य पाहिले. काय करावे त्यांना सुचत नव्हते. ते दोघेही जागेवरच थिजले होते. हळूहळू रक्ताचा पाठ वाहत जेसीबीच्या पुढील चाकाजवळ आला. जसे जसे रक्त चाकाला लागले तसा तो टायर फुटला आणि पुढील बाजूने जेसीबी खाली झुकला. त्याच वेळी जेसीबीवर असलेले लाईट्स फुटले आणि सगळीकडे अंधार पसरला. ते दोघेही घाबरत खाली उतरले होते आणि धावतच त्या शेडजवळ गेले. तिथे दिनेश बसला होता. काय झालं रे, असे धावत का आला? घडलेला प्रकार त्यांनी कसाबसा दिनेशला सांगितला. हे काय आता नवीन होऊ शकतं? चला बघू आपण तिथे. आम्ही नाही येणार तिकडे साहेब. तिकडेच काय, इथे काम करायला पण परत येणार नाही. बरं थांबा, मी पाहून येतो, असं म्हणत एक छोटा टॉर्च घेऊन दिनेश त्या बाजूला गेला. त्या जेसीबी जवळ जाताच त्याच्या लक्षात आले तिथे कसला तरी तीव्र दर्प पसरलेला. तो एका बाजूने पुढे गेला. टायर फुटून चाक मातीत रुतले होते. त्याच्या भोवताली ओलसर रक्त दिसत होते. दिनेशने टॉर्च रक्त आले होते त्या दिशेने फिरवला. हळूहळू त्याच्या टॉर्चचा झोत बुर्जापर्यंत गेला आणि दिनेशला धक्का बसला. तिथे बुर्जाच्या जवळ एक जख्ख म्हातारा बसलेला. त्याच्या अंगावर लाल काळे वस्त्र होते. काळ्या पांढऱ्या जटा वाढलेल्या तो बुर्जाला टेकून बसलेला. त्याचे गुडघे वरती होते, मान खाली होती आणि दोन्ही हात गुडघ्यांवर टेकवलेले. ते रक्त त्याच्या खालूनच येत होते. कोण तुम्ही? दिनेश बोला, पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याच वेळी जेसीबीचा वरचा भाग आपोआप दिनेशच्या दिशेने पहिरला. त्यामुळे जेसीबीचा आर्म त्याच्या दिशेने आला. दिनेशने बाजूला झेप घेतली. जेसीबीचा वरचा भाग वेगाने फिरायला लागला. दिनेशचे लक्ष बुर्जाकडे. तिथे तो माणूस तसाच बसलेला. तो भाग इतक्या वेगाने फिरत होता की एका क्षणी तो चाकापासून वेगळा झाला आणि वेगाने लांब उडून पडला. तिथे बसलेल्या त्या म्हाताऱ्याच्या जटा वाढू लागल्या. त्या जमिनीवरून सरपटत दिनेशच्या दिशेने आल्या. रक्ताने भिजलेल्या त्या जटा दिनेशच्या पायाभोवती गुंडाळल्या. तो उठायचा प्रयत्न करत होता, पण त्याला उठताच येत नव्हते. हळूहळू तो म्हाताऱ्याच्या दिशेने ओढला गेला. तो ओरडायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून आवाजच निघत नव्हता. तो त्या म्हाताऱ्याच्या अगदी जवळ पोहोचला. सरळ हात पाठीवर झाला. त्यावेळी त्याचे लक्ष म्हाताऱ्याकडे गेले. त्याची मान आता वर झालेली. तो चेहरा नव्हताच. तिथे फक्त मानवी कवटी होती आणि त्या कवटीमधून त्या जटा निघालेल्या. आता मात्र तो भेदरला. त्या म्हाताऱ्याने त्याला अजून जवळ ओढले आणि त्याच्यासमोर अंधार दाटला. बराच वेळ झाला तरी दिनेश आला नाही, म्हणून शेखर आणि हेमंत त्याला शोधायला बाहेर पडले. शेखरच्या हातात एक टॉर्च होता. त्या बाजूला जातानाच त्याने जेसीबीचा तुटून पडलेला वरचा भाग दिसला. हे काय झालं रे? शेखर बोलला. अरे, मशीनची वरची केबिन अशीच उडून पडूच शकत नाही. हे काहीतरी वेगळं आहे. ते दोघे अजून पुढे आले. जेसीबीचा खालचा भाग तिथेच होता. त्यांनी मगाशी जो रक्ताचा पाठ पाहिला होता त्याचा आता चिखल झाला होता. तो चिखलात शेखरने पावलांचे ठसे दिसले. त्या ठशांच्या मागे टॉर्च नेत तो काहीसा पुढे गेला. त्याच्या मागोमाग हेमंत देखील आला. ते बुर्जाच्या जवळ पोचले. तिथे तो रक्ताचा चिखल अगदीच गडद झाला होता. हळूहळू त्याने टॉर्च पुढे नेला आणि तो जागीच थबकला. त्याचा टॉर्च आता बुर्जाच्या खालच्या भागावर स्थिरावला. समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मागून येणारा हेमंत देखील डोळे फाडून समोर उभा होता. तिथे बुर्जामध्ये जमिनीपासून 4-5 उंच जागी दिनेशचे अर्धवट शरीर होते. अर्धे शरीर बुर्जाच्या आत घुसलेले आणि कमरेपासून पुढचा भाग बाहेर लटकत होता. त्याचे अंग रक्ताने माखले होते. त्याच्या हातावरून येणारे रक्ताचे ओघळ खाली जमिनीवर पडून नाहीसे होत होते. हा काय प्रकार आहे? घाबरत हेमंत बोलला. सैतान आहे इथे, पळ हेमंत, असं म्हणत शेखर धावू लागला. त्याच्या मागोमाग हेमंत देखील धावत होता. ते दोघेही बेटाच्या मध्यभागात आले. तिथे इतर काही जेसीबीचे काम सुरू होते. शेखरने आरडाओरडा सुरू केल्यावर सगळ्यांचे काम थांबले. त्याने पाहिलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. धावतच सगळे त्या बुर्जाजवळ आले. तिथे दिनेशचे प्रेत तसेच लटकत होते. हा प्रकार नक्कीच भुताटकीचा आहे,
असा माणूस दगडात कसा ओढला जाईल? एक जण म्हणाला. मला वाटतंय आपल्याला मुंबईमध्ये फोन करून घडलेला प्रकार सांगायलाच पाहिजे, शेखर म्हणाला. त्या शेडमध्ये दिनेश सरांचा फोन असेल. चला तिकडे जाऊ. सगळेजण शेडमध्ये आले. तिथे दिनेश वापरत असलेला कंपनीचा फोन पडलेला. त्यावरून शेखरने हेड ऑफ सुपरवायझरला फोन लावला आणि घडलेला प्रकार सांगितला. अरे काय बोलतोय तू? दारू पिऊन बोलत नाहीयेस ना? समोरून ते बोलत होते. नाही साहेब, आम्हाला कळेना काय झालंय. तुम्ही लवकर आम्हाला इथून घेऊन जा, शेखर बोलला. बरं थांबा तुम्ही, मी पाहतो काय करायचं ते. त्यांनी फोन ठेवला. बराच वेळ झाला पण कोणी कोणाशी बोलत नव्हते. झालेल्या प्रकाराने सगळेच भेदरले होते. इतक्यात एक टिटवी शांततेला चिरत त्या शेडवरून उडत गेली. त्याच वेळी शेडच्या मागील बाजूस पावलांचा आवाज आला. हळूहळू तो आवाज उजव्या बाजूने येऊ लागला. आपण सगळेजण तर इथे आहोत, मग बाहेर कोण आहे? शेखरने विचारले. तो हे बोलतच होता तोच जमीन थरथरली. असंख्य टिटव्या त्या शेडवरती ओरडत होत्या. अचानक त्या शेडच्या एका बाजूला मोठा आवाज झाला. सर्वांनी दचकून त्या बाजूला पाहिले. तिथे पत्र्यामध्ये मानवी हातांच्या पंजाचा आकार उमटला होता. सर्वांचे लक्ष तिथे खिळले होते. तोच धाड असा परत आवाज झाला आणि त्या पंजा शेजारी अजून एक पंजा उमटला. हे दृश्य पाहून अनेक जण ओरडू लागले, पण बाहेर पडायची कोणाची हिंमत होत नव्हती. तितक्यात त्यांना बोटीवर असणाऱ्या हॉर्नचा आवाज आला. होडी आली वाटतं, शेखर म्हणाला. हो, पण सगळेजण सोबत बाहेर पडा, सखाराम म्हणाला. हातात टॉर्च घेऊन सगळेजण सोबत बाहेर पडले. काहीच वेळात ते किनाऱ्यावर पोहोचले. तिथे होडी उभी होती. त्यामधून 3 जण खाली उतरले. ते चालत सर्वांच्या दिशेने आले. तुमच्यातला शेखर कोण आहे? एकाने विचारले. मी आहे शेखर, पण तुम्ही कोण? मी संपत माने, सुपरवायझर हेड. तुझं बोलणं माझ्यासोबत झालं. हे दोघे माझ्या साहेबांचे असिस्टंट आहेत, महेश आणि केतन. तुम्ही म्हणत होता तो प्रसंग कुठे घडला? मी दाखवतो, पण या बाकीच्यांना होडीत बसू द्या. ही जागा काही चांगली नाही. बरं, बाकी सगळे बसा होडीत. आम्ही चौघे जाऊन येतो, संपत म्हणाला. ते चौघे त्या बुर्जाच्या दिशेने आले. टॉर्चच्या उजेडात शेखरने दिनेशचा मृतदेह त्यांना दाखवला. ते पाहून त्या तिघांना धक्काच बसला. मी सांगत होतो ना साहेब, हे काहीतरी वेगळं आहे. तू तू म्हणतोय ते बरोबर आहे. आत्ताच्या आत्ता इथून निघूयात. ते होडीजवळ आले. महेश आणि केतन सर, तुम्हाला काय वाटतंय? संपतने विचारले. हे प्रकरण उजेडात आलं तर आपल्याला खूप जड जाईल. पोलीस केस झाली तर इथे प्लान उभं राहणं अजूनच अवघड होऊन बसेल, केतन म्हणाला. मी साहेबांशी बोलून बघतो. हे कसं निस्तरायचं तेच सांगतील, महेश म्हणाला. सर्वजण परत कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये आले. कोणत्याही JCB चालकाला घरी जाऊ दिलं नाही. सर्वांना तिथेच थांबवलं होतं. काहीच वेळात कंपनीचे मालक देशपांडे तिथे आले. त्यांनी बराच वेळ संपत, केतन आणि महेश सोबत चर्चा केली. हे बघ केतन, तू 2 लोकांना घेऊन जा आणि त्या दिनेशचे प्रेत तिथेच जाळून टाक. तो कुठेतरी गायब झाला आहे असं वाटलं पाहिजे. दुसरं म्हणजे काही दिवस या JCB चालकांना इथून बाहेर जाऊ देऊ नका. बाहेर जाऊन हे लोक पराचा कावळा करतील. पण सर, मला वाटतंय त्या जागेत नक्कीच काहीतरी आहे. म्हणजे जसं त्या दिनेशचे प्रेत त्या बुर्जात घुसलं आहे, हे नक्कीच काहीतरी अमानवीय आहे, संपत म्हणाला. माझ्या डोक्यात ते आहेच संपत, पण माणूस आहे माझ्या ओळखीचा. त्याचा वापर मी काहीतरी कॉन्टॅक्ट मिळवण्यासाठी वगैरे केला आहे. त्याला असल्या गोष्टींची बरीच माहिती आहे. त्याला उद्या तिथे पाठवतो. बघू तरी काय आहे तिथे. साहेब, सध्या काम बंद ठेवायचं म्हणजे? हा 2 दिवस काम बंदच ठेवा. उगाच अजून काही घडायला नको. हे प्रकरण थंड होऊ द्या जरा. असाही ते बेट आपल्या मालकीचे आहे. तिथे इतर कोणी जाणार नाही. पण आजच्या आज त्याने दिनेशची भानगड संपवा. सकाळी 7च्या सुमारास केतनने दिनेशचा देह जाळला. तिथे दिनेशची कसलीही खूण उरली नाही. सकाळी 11च्या सुमारास देशपांडेंनी मार्तंडला फोन लावला. त्याला योग्य सूचना देऊन त्याची त्या बेटावर पोचायची सोय करून दिली. रात्री 8च्या सुमारास बरेच साहित्य घेऊन मार्तंड त्या बेटावर उतरला. जवळपास 40शीचे वय, वाढलेले केस, अंगावर काळे कपडे, गळात अनेक दोरे, कपाळावर काळा टिळा, खांद्यावर झोळी
असा त्याचा अवतार होता. एक टॉर्च घेऊन तो बेटाच्या मध्यभागी आला. पूर्ण बेटावर कसलाही आवाज नव्हता. टॉर्च फिरवून त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की काही अंतरावर एक बुरुज दिसला. तो त्या बुरुजावर आला. तिथे जेसीबी तुटून पडलेला. ही तीच जागा आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने झोळीमधून कसलीशी राख काढली आणि ती बुरुजाच्या दिशेने फेकली. वातावरणात काहीशी चलबिचल झाली आणि त्या राखेचे रूपांतर एका धुरकट आकृतीमध्ये झाले. कोण आहेस तू? मार्तंड बोला. ती धुरकट आकृती गायब झाली. मार्तंडने त्याच्या झोळीतून छोटा त्रिशूळ काढला आणि हळद कुंकू टाकून तो काही पावले पुढे चालला आणि बुरुजाजवळ जाऊन त्याने तो त्रिशूळ तिथे एका भेगेत घुसवला. हातात राख घेऊन काहीतरी मंत्र पुटपुटत तोच त्याला एका पुरुषाचा हसण्याचा आवाज ऐकू आला. त्याने डोळे उघडले पण आजूबाजूला कोणीच नव्हते. चारही बाजूंनी आवाज येत होता. अचानक एक वीज कडाडली. त्या उजेडात बुरुजावर उभी असलेली पुरुषाची आकृती काही क्षण मार्तंडाला दिसली. त्याने झोळीमधून एक लिंबू काढले आणि काही मंत्र म्हणून ते लिंबू बुरुजाच्या दिशेने फेकले. पुढच्या क्षणी ते लिंबू वेगाने त्याच्या दिशेने परत आले. तो खाली वाकला. त्या पुरुषावरून त्याच्या डोक्यावरून ते लिंबू मागे अंधारात गडप झाले. तो उठून उभा राहिला. तोच त्याला पुढचा धक्का बसला. त्याच्यासमोर तोच पुरुष उभा होता. लाल काळे कपडे, सुकलेले हात, मानवी कवटीचा चेहरा आणि त्यावर असलेल्या लांब सडक जटा. त्याचे ते भयानक रूप पाहून मार्तंड देखील हादरला. तो काही करणार तोच त्या पुरुषाने मार्तंडाची मान पकडली आणि त्याला बुरुजाच्या बाजूला फेकून दिला. बुरुजावर आपटताच मार्तंडाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मार्तंडाची काहीच बातमी नाही. त्यामुळे संपत आणि केतन पुन्हा त्या बेटावर गेले. दुपारी सूर्यप्रकाश असला तरीही त्या बेटावर अंधारलेले वातावरण होते. ते दोघे थेट त्या बुरुजावर आले. बुरुजाच्या एकदम जवळ आल्यावर त्यांनी पाहिले की त्यांना स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. तिथे बुरुजावर भेगेत रोवलेला एक छोटा त्रिशूळ होता आणि त्यावर मार्तंडाचे कापलेले मस्तक खोवलेले. त्याचे डोळे उघडेच होते. बुरुजाच्या पायाजवळ त्याचे धड निश्चित पडले होते. कसला भयानक प्रकार आहे हा, संपत म्हणाला. इथून निघूयात आपण. साहेबांना विचारून पुढचं काय ते पाहावं लागेल, केतन म्हणाला. केतन आणि देशपांडे यांचे बोलणे झाले. त्यानंतर केतनने त्याच 2 लोकांना घेऊन जाऊन मार्तंडाच्या शरीराची विल्हेवाट लावली. बेटावरचे काम पूर्ण बंद झाले. एकदंत यांच्या घरासमोर अचानक 2 कार येऊन उभ्या राहिल्या. त्यातून 4 लोक खाली उतरले. केशवने मुख्य फाटक उघडून त्यांना आत बोलावले. ते चौघे केशव सोबत बंगल्याच्या आत हॉलमध्ये आले. एकदंत त्यांची वाट पाहत होते. या बसा देशपांडे, एकदंत म्हणाले. तुम्ही आम्हाला भेटायला वेळ दिलात त्याबद्दल आपला आभारी आहे एकदंत. देणारच की वेळ. तुम्ही बाबांच्या ओळखीचे, त्यात इतके मोठे उद्योगपती. लाजवू नका एकदंत. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. काय झाले? देशपांडे यांनी आतापर्यंत घडलेला सगळा प्रकार एकदंत यांना सांगितला. खरं तर तुम्ही आधीच माझ्याकडे यायला पाहिजे होतं. यात तुमची मदत नक्की करेल मी. कारण हा प्रकार किती गंभीर असू शकतो हे तुम्ही पाहिलं आहेच. तुम्हाला जी काही मदत लागेल ती सांगा. मी सगळी व्यवस्था करतो. आम्हाला उद्या फक्त त्या बेटावर पोचवा. बाकी सगळं आम्ही पाहून घेतो. तुम्हाला उद्या न्यायला माझी गाडी येईल. ते लोक गेल्यानंतर एकदंत केशवला म्हणाले, केशव, यज्ञकुंडासाठी नेहमीच्या लाकडांसोबत गोवऱ्या पण घे. एकदंत त्यांच्या खोलीमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता एकदंत त्या बेटाकडे जायला निघाले. त्या किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानंतर होडीने ते केशव आणि नावाडी त्या बेटाकडे जायला निघाले. जसजसे बेटाच्या जवळ पोचले, अचानक समुद्रात प्रचंड लाटा उत्पन्न होऊ लागला. स्वच्छ पाण्याचा रंग बदलून गढूळ काळा झाला होता. मी इतक्या वेळा इथे होडी घेऊन आलो, पण अशा लाटा कधीच नव्हत्या पाहिल्या, नावाडी बोलल्या. हे सगळं आपल्यासाठीच आहे, हसत एकदंत म्हणाला. त्या उंच लाटांमधून नावाडी कौशल्याने होडी चालवत होता. पण त्याच वेळी होडीची गती आपोआप कमी झाली.
काय झालं रे? एकदंत यांनी विचारलं. कोणीतरी मागून होडी ओढतंय असं वाटतंय. पूर्ण स्पीड वाढवून पण होडी नीट पुढे जात नाहीये. एकदंत यांनी मागे टॉर्च फिरवून पाहिले. त्यांना होडीच्या मागे एक हात दिसला. त्यांनी तो टॉर्च रोखून धरला. हळूहळू पाण्याच्या वरती एक चेहरा आला. त्याचे डोळे लाल रंगात चमकत होते. डोक्यावर काहीही केस नव्हते. चेहरा पूर्ण काळा होता. एकदंत यांनी टॉर्च आजूबाजूला फिरवला. जिथे त्यांचा टॉर्च जात होता तिथे तसेच चेहरे त्यांना दिसत होते. ती होडी त्यांनी घेरली होती. अचानक ती होडी हेलकावे खाऊ लागली. लाटांचे पाणी आत येत होते. सुसाट्याचा वारा सुटला होता. मला नाही वाटत आता जास्त वेळ इथे तग धरू शकू. नावाडी हे बोलतच होता तोच होडी एका बाजूला झुकली आणि केशव त्यातून खाली फेकला गेला. एकदंत यांनी त्याचा हात कसाबसा धरला. ते त्याला वर ओढण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला खालून कोणीतरी पाण्यात खेचत होते. कितीही प्रयत्न केले तरी तो वर येत नव्हता आणि होडी अजून त्या बाजूला कळंडतच होती. एकदंत यांनी झटकन बॅगमधून एक ऊद काढला. तो हातात पकडून मंत्र म्हटले. ओम अस्य श्री यक्षिणी कवचस्य श्री गर्ग ऋषी गायत्री छंदः श्री जलवासिनी यक्षिणी देवता साक्षात सिद्धी समृद्ध यर्ते पाठे विनियोगाः. आणि तो ऊद होडीच्या चारही बाजूने फुंकला. अचानक होडी स्थिर झाली आणि केशव वरती आला. होडी भोवतीच्या पाण्याचा काळा रंग बदलून आधीसारखा झाला आणि होडी खूप वेगाने बोटाकडे जाऊ लागली. एकदंत यांनी मागे वळून पाहिले. तिथे आता त्या आकृत्या दिसत नव्हत्या. एकदंत, हा सगळा काय प्रकार आहे? धपापत्या उराने केशवने विचारले. जलपिशाच्च होती ती. ते आपल्या मार्गा कसे आले माहीत नाही, पण ऐन आणीबाणीच्या वेळी मी जलयक्षिणीचे आव्हान केले आणि तिच्या प्रभावामुळे आपण त्यांच्या घेऱ्यातून सुटलो. जर का आपली होडी उलटली असती तर पाण्यात आपण काहीही करू शकलो नसतो. काहीच वेळात त्यांनी होडी त्या बेटाच्या किनाऱ्याला लावली. केशव आणि एकदंत सर्व साहित्य घेऊन खाली उतरले. आम्ही दोघे पुढे चाललो आहे. काहीही झालं तरी तू होडीमधून उतरू नको. काम झालं की आम्ही परत येऊ, नावाड्याला उद्देशून एकदंत बोलले. सगळीकडे अंधार पसरलेला होता. एकदंत आणि केशव यांच्या एका हातात टॉर्च होती. टॉर्चच्या उजेडात ते अंदाज घेत पुढे चालले होते. एकदंत, नक्की जायचं कुठे? केशवने विचारले. या सगळ्या घटना त्या बुरुजाजवळच घडल्या आहेत केशव. म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी आहे. ते चालत होते तोच अचानक त्यांना जमिनीवर काहीतरी पडलेले दिसले. अंधार असल्याने ते काय आहे हे समजत नव्हते. त्यावर टॉर्च रोखत एकदंत पुढे आला. ती एक झोळी होती आणि त्यात काहीतरी हालचाल करत होती. एकदंत यांनी शेजारी पडलेली एक काठी घेतली आणि ती पिशवी उघडून त्या टॉर्च फिरवला. त्यांना धक्काच बसला. आत त्या मार्तंडाचे मस्तक होते. टॉर्चच्या उजेडात चमकणारे त्याचे डोळे एकदंत यांच्यावर खिळले होते. चेहऱ्यावर विकट हास्य होते. तो प्रकार एकदंत यांच्या लक्षात आला. त्यांनी ती काठी टाकून दिली आणि बॅगमधून एक ऊद काढला. काही मंत्र तो म्हणाला. ऊद त्या झोळीवर टाकला. त्याच वेळी ती झोळी तिथून नाहीशी झाली. हे नक्की काय होतंय एकदंत? केशव, आपल्याला घाबरण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हसत एकदंत म्हणाले. ते अंदाजाने त्या बुरुजाजवळ आले. तिथे तुटलेला जेसीबी पडलेला. त्याच्या एका बाजूने ते पुढे आले. तो बलाढ्य बुरुज त्यांच्यासमोर उभा होता. एकदंत यांनी त्यांच्या बॅगेमधून नारळ काढला. त्या नरक्या ऊद टाकून काही मंत्र म्हटले आणि तो नारळ त्या बुरुजावर आपटला. त्याचवेळी त्यातून लाल रंगाचे पाणी बाहेर पडले. तू जो कोणी आहेस, ही जागा तुझी नाही, इथून जा. एकदंत असे बोलतच होते तोच एक वीज कडाडली आणि एकदंत यांच्यापासून काही अंतरावर जाळ झाला. त्यांच्या आजूबाजूला अनेक टिटव्या जमा झाल्या. त्यांच्या त्या कर्कश आवाजाने आसमंत व्यापला. अचानक जमीन थरारली. त्या बुरुजामधून एक धुरकट काळी आकृती बाहेर पडली आणि तिच्या मागे बुरुजामधला एक चिरा निखळून वेगाने एकदंत यांच्या दिशेने आला. झटकन ते खाली वाकले. तो चिरा जाऊन मागे पडला. त्या असंख्य टिटव्या जमिनीवर उतरल्या आणि हळूहळू त्यांच्या दिशेने येऊ लागल्या.
त्याच वेळी बुरुजामध्ये काहीतरी हालचाल झाली. एकदंत त्या दिशेने टॉर्च फिरवला. त्या बुरुजामधून एक पुरुषाचा कमरेपासूनचा खालचा भाग बाहेर आला. तो चालत एकदंत यांच्या दिशेने येऊ लागला. एकदंत, हे काय? केशव, हे त्या दिनेशचे अर्धवट धड आहे. माझ्या बॅगेमधील कटार दे लवकर. एकदंत यांनी अभिमंत्रित कटार हातात घेतली. काही मंत्र म्हणत ती कटार त्या अर्धवट धडाच्या दिशेने फेकली. जशी कटार त्यावर आदळली ते धड हवेत विरून गेले. त्या बुरुजावर चढण्यासाठी एका बाजूने पायऱ्या होत्या. त्यावर बरीच झाडे उगवली होती, पण पायऱ्या शाबूत होत्या. एकदंत आणि केशव त्या पायऱ्यांजवळ आले. तिथून वरती चढायला सुरुवात केली. तोच ते जागेवर थांबले. त्या पायऱ्यांच्या मधोमध कोणीतरी बसले होते. एकदंत यांनी टॉर्च त्याच्यावर फिरवला. तिथे तो जख्ख म्हातारा बसलेला. लाल काळे कपडे, कवटीचा चेहरा व त्यावर लांब लांब जटा. त्याचा अवतार पाहून केशव घाबरला. अचानक एकदंत यांच्या पायाखालची पायरी थरथरू लागली. पुढे काय होईल याची कल्पना आल्याने एकदंत यांनी झटकन त्यांच्या बँकेमधून भंडारा काढला आणि काही मंत्र म्हणत तो त्यांच्या दिशेने उधळला. काही क्षण हवेत ठिणग्या उडाल्या. तो म्हातारा तिथून नाहीसा झाला. याचाच फायदा घेत ते दोघेही बुरुजाच्या वर आले. एकदंत यांनी बॅगमधून तगर झाडाचे चूर्ण काढले. त्या चूर्णाने त्या दोघांभोवती एक रिंगण आखले. त्या रिंगणात त्यांनी पिशाच्य वेध ठेवला आणि डोळे मिटले. पिशाच्य वेदाच्या साहाय्याने कोणत्याही वस्तूचा अथवा वास्तूचा भूतकाळ जाणून घेणं त्यांना शक्य होते. त्याचाच वापर करून त्यांनी त्या बुरुजाचा भूतकाळ पाहायला सुरुवात केली. काही वेळ गेला असेल तोच त्या टिटव्या बुरुजावर जमा झाल्या, पण रिंगणाला स्पर्श होताच हवेत नाहीशा होत होत्या. बुरुजावर काळे ढग जमा झाले. त्यातून असंख्य विजा त्या रिंगणाच्या आजूबाजूला पडत होत्या. एकदंत यांनी डोळे उघडले. केशव, इथे गोवऱ्या लाव. तुला मी निघताना ऊस घ्यायला लावला होता, तो त्याच्या मधोमध ठेव आणि होळी पेटव. एकदंत, इथे होळी? हो, मी सांगतोय ते कर. केशवने त्याच वर्तुळात गोवऱ्या रचून होळीचे सर्व साहित्य काढले आणि योग्यरित्या रचून होळी पेटवली. त्यानंतर एकदंत तिच्या समोर बसले आणि त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले. ओम नमो भगवती ज्वालामालिनी रुद्रगण परिवशते स्वाहा. त्यांचे हे मंत्रोच्चार बराच वेळ सुरू होते. वेळोवेळी ते होळीमध्ये काही ऊत टाकत होते. अचानक होळीमध्ये भडका उडाला. त्यातील आग खूप उंच जाऊ लागली. त्या धगधगत्या आगीने एका स्त्रीचा आकार घेतला. त्या बुरुजामधून एक काळी आकृती बाहेर पडली आणि त्या आगीमध्ये सामावली. ती आग पुन्हा पूर्ववत झाली. बुरुजावर जमा झालेले ढग आणि टिटव्या नाहीशा झाल्या. आता वातावरण पूर्ण मोकळे वाटत होते. एकदंत उभे राहिले. त्यांनी त्या बुरुजावर हात टेकवत क्षमा मागितली आणि म्हणाले, केशव, इथलं काम झालं आहे. चल, आवर सगळं. सर्व साहित्य घेऊन ते दोघे परत होडीवर आले. नावाडी त्यांची वाट पाहतच होता. सर्व साहित्य आत ठेवून ते परत मुख्य किनाऱ्याकडे निघाले. देशपांडेंनी त्यांची राहायची सोय जवळच्या एका मोठ्या गावात असलेल्या उत्तम हॉटेलमध्ये केलेली. रात्री ते त्या हॉटेलमध्ये पोचले. फ्रेश होऊन एकदंत यांनी थोडे खाल्ले. नंतर देशपांडे सोबत जुजबी बोलून ते झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडे, केतन आणि संपत हॉटेलच्या मीटिंग रूममध्ये भेटले. तिथे चहा आणि नाश्ता झाल्यानंतर ते बोलत होते. एकदंत, तिथे नक्की काय प्रकार होता ते समजेल का? देशपांडेंनी विचारले. हो, चेटक्या होता तिथे. चेटक्या हा काय प्रकार आहे? तो एक सिद्ध मांत्रिक होता. त्याचे नाव होते चेटक्या. पण ते भूत त्याचं होतं का? म्हणजे कसं काय? एकदंत यांनी सांगितलेला वृत्तांत काही असा होता. 14वे शतक. यादव साम्राज्याचा मोठा अधिकारी असलेल्या अधिरामाने समुद्रात बेटावर हा किल्ला बांधायचे ठरवले. काम सुरू असताना पहिला बुरुज बांधताना प्रत्येक वेळी त्याचे काम ढासळत होते. त्यावेळी त्याने त्याच्या आजोबांना बोलावले. ते एक सिद्ध मांत्रिक होते. लोक त्यांना चेटक्या म्हणून ओळखत असत. अधिराम, ही जागा श्रापित आहे. इथे किल्ला बांधणे तुला शक्य नाही होणार. जागा पाहताच चेटक्या बोलला. पण बाबा, मला काहीही करून इथे किल्ला बांधायचा आहे. साम्राज्यासाठी गरजेचे आहे. तर मग ऐक, इथे तुला एक सिद्ध मांत्रिकाला बुरुजाच्या पायात जिवंत गाडावं लागेल.
शिवाय हे त्या पुरुषाने स्वमर्जीने करायला पाहिजे. पण बाबा, असा कोणी स्वतःला पुरून घ्यायला तयार होईल? तुझ्यासाठी मी हे करील. असंही माझं आयुष्य किती उरलं आहे. माझं ज्ञान या राज्याच्या कामी येवोत हीच इच्छा आहे. अधिरामाने आधी सपशेल नकार दिला, पण पुढे काही दिवसात चेटक्याने त्याचे मन वळवले. काम सुरू व्हायच्या वेळी चेटक्या हातात एक भांडे घेऊन अभिरामाकडे आला. त्यात त्याचे रक्त होते. लक्षात ठेव अभिराम, त्या बुरुजाजवळ माझी घुमटी बांध. ती बांधताना चुन्यात माझं हे रक्त मिसळ. कदाचित माझा आत्मा पिशाच्य योनीत जाईल. ती घुमटी तिथे असेपर्यंत माझा आत्मा कुणालाही त्रास देऊ शकणार नाही. त्या बुरुजाच्या पायामध्ये चेटक्याला जिवंत पुरलं. त्यानंतर तो बुरुज डौलाने उभा राहिला. त्याचसोबत त्याच्या पायाशी एक अत्यंत मजबूत घुमटी बांधण्यात आली, जे कशानेही सहजासहजी तुटणार नाही. पुढे तो किल्ला बांधून पूर्ण झाला. काही वर्षांनी यादवांचे राज्य संपले. त्यानंतर आलेल्या सुलतानशाहीमध्ये किल्ल्याकडे दुर्लक्ष होत गेले. गडावरचे पाण्याचे स्रोत आटल्याने नंतरच्या काळात कोणत्याही राज्यकर्त्याने त्या दुर्गाचा वापर केला नाही. त्यामुळे हळूहळू तो दुर्ग ढासळला, पण त्याचा तो बुरुज मात्र कधीच ढासळला नाही. इतके बोलून एकदंत पुढे म्हणाले, तुमच्या लोकांनी काम करताना ती घुमटी तोडली आणि हे सगळे प्रकार चालू झाले, कारण चेटक्याचा आत्मा पिशाच्य योनीत गेला होता. असे काही असेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती एकदंत. देशपांडे म्हणाले, पण एकदंत, आपल्याला पाण्यात दिसलेले पिशाच्य कोण होते? केशव, तो चेटक्या मांत्रिक होता. मृत्यूनंतरही पाण्यातल्या पिशाच्यांवर त्याने ताबा मिळवला होता. तेच पिशाच्य आपल्याला रोखायला आलेले, कारण चेटक्याला जाणीव झालेली आपण त्याला जड जाऊ शकतो. पण त्याचवेळी मी जलवासिनी यक्षिणीचे आवाहन केले. यक्षिणीचा हा प्रकार पाण्यात वास करतो. तिने त्या पिशाच्यांना आपल्यापासून दूर केले. आणि मग तुम्ही काय केलं बुरुजावर? होळी कसं काय? केशव, जसं मला संपतने विजा वगैरेचं वर्णन केलेलं तेव्हाच मला कल्पना आलेली, ती जे काही असेल ते प्रचंड शक्तिशाली आहे. त्याला रोखायला नेहमीच तंत्र कामी आले नसते. शिवाय काल होळी होती, त्यामुळे मी त्या दिवसाचा वापर करून घ्यायचे ठरवले. ते कसं काय? एकदंत यांनी सांगितलेला वृत्तांत काहीसा असा होता. केशव, भागवत पुराणात उल्लेख आहे, जेव्हा कामदेवाने महादेवाची तपस्या भंग करावी आणि त्यांच्या मनात पार्वतीबद्दल प्रेम जागृत व्हावे यासाठी इंद्राने विनवणी केली, तेव्हा कुबेराने ज्वाला यक्षिणीला मदतीसाठी त्यांच्यासोबत पाठवले. पण कामदेवाचा स्वतःवर अतिविश्वास असल्याने तो पुढे निघून गेला. जेव्हा त्याने महादेवांवर मदन बाण चालवला तेव्हा महादेवांच्या तिसऱ्या डोळ्याने त्याची राग झाली. पण त्याच वेळी तिथे त्याची पत्नी रती आणि ज्वाला यक्षिणी आल्या. रतीच्या आग्रहामुळे महादेवानी कामदेवाला पुन्हा जिवंत केला. तो दिवस होता होळीचा. आता आपण आधीच कामदेवाचे प्राण वाचवू शकलो नाही म्हणून ज्वाला यक्षिणी व्यथित झालेली. त्यावेळी तिने रतीला विचारले, मी आधी तुझ्या नवऱ्याचे प्राण वाचवू शकले नाही, त्यामुळे मी तुला माझ्याकडून काहीतरी देऊ इच्छिते. तेव्हा रती म्हणाली, तू असं काहीतरी कर की या होळीच्या दिवशी कामदेवांचे स्मरण होत राहील. त्यावर ज्वाला यक्षिणी म्हणाली, यापुढे जेव्हा जेव्हा होळी पेटवली जाईल त्यामध्ये माझा वास असेल. जो कोणी योग्य तांत्रिक साधनेने माझे आवाहन करेल त्याला मी मदत करेन. त्यामुळे आता घडलेल्या प्रसंगाचे स्मरण सर्वांना राहील. इतके बोलून एकदंत थांबले. म्हणजे तुम्ही त्या बुरुजावर ज्वाला यक्षिणीचे आव्हान केले तर? केशव म्हणाला, हो, कारण त्या बुरुजात असलेल्या चेटक्याने स्वतःचे बलिदान दिलेले, त्यामुळे त्याचा आत्मा खूप शक्तिशाली होता. मला ज्वाला यक्षिणीला आव्हान करायचे तंत्र माहीत होते, पण आज ते पहिल्यांदा वापरले. माझ्या आव्हानाने ती खाली आली आणि चेटक्याला स्वतःमध्ये सामावून घेतले. म्हणून तुम्ही सर्व विधी झाल्यावर त्या बुरुजाच्या पाया पडलात. हो केशव, स्वतःसाठी राज्यासाठी असे बलिदान देणारे फार कमी असतात. एकदंत, तुम्ही जे सांगितले अत्यंत विलक्षण आहे. खरं तर चूक आमची आहे. देशपांडे, माझा सल्ला आहे तुम्हाला, तो बुरुज त्याची डागडुजी करून तसाच ठेवा. हो एकदंत, माझ्या डोक्यात हेच आलं होतं. तो बुरुज न पाडता आम्ही तिथे प्लांट उभा करू. मी माझं काम केलं,
पण तुम्ही दिनेश मार्तंड यांच्यासोबत झालेला प्रकार लपवायला नको होता. त्यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढाल अशी अपेक्षा करतो. नक्कीच एकदंत. झाला प्रकार आम्ही जगासमोर आणू तर शकत नाही. आमची कंपनी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. दुपारी एकदंत त्या हॉटेलमधून बाहेर पडले आणि पुण्याकडे परत निघाले. पण त्यांचा आपल्यासोबतचा प्रवास अजूनही तसाच सुरू आहे, अज्ञाताच्या दिशेने. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसोबत.